महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत हरिभक्त परायण सद्गुरू सखाराम महाराज उर्फ प्रसाद महाराज यांचं आज धुळे नगरीमध्ये मोठ्या उत्साहानं आगमन झालेलं आहे। सकाळी एकविरा माता मंदिरामध्ये जाऊन सखाराम महाराजांचं त्या ठिकाणी एकविरा माता दर्शन घेतल्यानंतर गावामध्ये पान सुपारीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। त्याच्यानंतर माझ्याकडे घरी सखाराम महाराज दर्शनासाठी येतात। भक्त भाविक त्यांचा दर्शनाचा आनंद घेऊन त्यांना मनापासून समाधान मिळतं। महाराष्ट्र राज्यातलं एक जागृत असं समाधान महाराजांचं संस्थान आहे आणि या संस्थानचे मठाधिपती प्रसाद महाराज यांचं या ठिकाणी माझ्याकडे आगमन झालेले ग्रामीण भागातील हजारो भक्तांनी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि 3 दिवस महाराजांचा मुक्काम धुळे शहरामध्ये आहे आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी माझ्याच गावाला सडगावला रात्री महाराज मुक्कामाला राहतात। शेकडो वर्षापूर्वीची परंपरा आहे आणि ही परंपरा अंमळनेर संस्थानकडनं अत्यंत काटेकोरपणे पाळली जाते, याचा आम्हाला मनापासून आनंद आहे। आलेल्या सगळ्या भक्तगणांच्या वतीनं मी हरिभक्त परायण प्रसाद महाराज यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या चरणी वंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो।